कशेळी गावाजवळ पेट्रोल पंपा शेजारी असलेला तोच रस्ता आणि तोच जीवघेणा खड्डा आज पुन्हा एकदा अपघाताला कारणीभूत ठरलाय। रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एक मोटरसायकल अचानक भरधाव टोयोटा गाडी समोर आली। मागून येणाऱ्या टोयोटा गाडीच्या चालकानं प्रसंगावधान राखत गाडी थेट रस्त्याच्या खाली उतरवली। या अपघातात मोटरसायकल स्वाराला हात पायाला किरकोळ दुखापत झाली, तर टोयोटा गाडीच्या सर्व एअरबॅग्स उघडल्या गेल्या आणि चालकालाही किरकोळ दुखापत झाली। सुदैवानं या अपघातात कोणाचीही जीवितहानी झाली नाही, पण हा नशिबाचा खेळ किती दिवस चालणार? या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी कशेळी ग्रामस्थांनी अनेक वेळा MSRDC अधिकाऱ्यांकडे विनंती केली। व्यापारी संघटनांनी उपोषणाचा इशारा दिला। मागील महिन्यात सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, पत्रकार दिनेश हरपुडे, राज हरपुडे, सचिन राणे, विजय शिंदे यांनी थेट MSRDCचे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड यांची भेट घेतली। त्यानंतर गायकवाड यांनी उपअभियंता अरुण देवकाते यांना तातडीच्या सूचना दिल्या। रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा असे स्पष्ट आदेश दिले। उपअभियंता अरुण देवकाते यांनी तर ठेकेदार 15 दिवसात रस्ता दुरुस्त करेल असं लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिलं, पण प्रत्यक्षात काय घडतंय? सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी अनेक वेळा फोन करून रस्ता दुरुस्तीची आठवण करून दिली। अधिकारी 2 दिवसात काम सुरू करतो असं सांगून फक्त वेळ मारून नेत आहेत। आज सुदैवानं एका तरुणाचा जीव वाचला, पण आता ग्रामस्थ थेट प्रश्न विचारतायत, भविष्यात कुणाचा मृत्यू झाल्यावरच रस्ता दुरुस्त होणार आहे का? प्रशासनाला अपघातांची आकडेवारीच हवी आहे का? आश्वासनांचे कागद जीव वाचवणार आहेत का? कशेळी ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय, जर हा रस्ता 15 फेब्रुवारीपर्यंत दुरुस्त झाला नाही तर 16 फेब्रुवारी रोजी कशेळी ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत। आज नशीब बलवत्तर ठरलं, उद्याचं काय? प्रशासनाला अपघात झाल्यावरच जाग येणार का? हा सवाल संपूर्ण तालुका विचारतोय। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।